माय माऊली नमस्कार. श्री अन्नपूर्णा स्तोत्रमधील श्लोक क्रमांक 4 भावार्थ अभिवाचन करत आहे. कैलासाचल कंदरालय करी, गौरी उमा शंकरी, कौमारी निगमार्थ गोचर करी, ओंकार बीजाक्षरी, मोक्षद्वार कपाट पाटन करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षां देहि कृपावलंबन करी, माता अन्नपूर्णेश्वरी, माता अन्नपूर्णेश्वरी. आपण आता ह्या श्लोकाचा भावार्थ बघूया. आई, तू कैलास पर्वताच्या गुहेत राहतेस. घर समजून तिथं तू निवास केलेला आहे. कशासाठी ग? तपश्चर्या करण्यासाठी. आई मुलांवर अंतकरणापासून प्रेम करत असते. आई, मी अधपतीत झालो, माझं कल्याण व्हावं म्हणून तू हे व्रत केलंस. माझ्यासाठी कष्ट सहन करतेस, मी सुधारावा म्हणून कैलासाच्या गुहेत जाऊन राहिलीस. कैलासाचल कंदरालय करी ही ओळ वाचल्याबरोबर वाचणाऱ्याला आपल्या अधपतनाचा उद्वेग झाला पाहिजे. माझ्या कल्याणासाठी मी सुधारावा म्हणून तू गुहेत बसून तप करीत आहेस. तू गुहेत बसून तप करीत आहेत. हे सार तप तू माझ्याकरिता करतेस. हे सार तप तू माझ्याकरता करते. मी सुधारावं यासाठी तू आपल्या देहाला कष्टवीत आहेस. हा दृष्टिकोन स्वीकारूनच शंकराचार्य म्हणता की आई, तू कैलासाचल कंदरालय करी आहेस. आई, तू कैलासाचल कंदरालय करी आहेस. उमाशंकरी, कैलासाचल कंदरालय करी आणि उमाशंकरी यामध्ये गौरी शब्द घेतलेला आहे. याचं कारण आपल्या मनात निर्माण झालेल्या गैरसमज दूर व्हावा यासाठी उमा ह्या शब्दात उ हे मुलीला उद्देशून संबोधून आहे आणि मा म्हणजे करू नकोस असा अर्थ आहे. उमा हे आईनं ठेवलेलं नाव नव्हे बरं का. ती आपल्याला वारंवार मा असं सांगत आहे म्हणून तिला हे उपनाम प्राप्त झालं. पार्वती जगदंबा आहे. विश्व संचालन करणारी चितशक्ती तिच्यात आहे. तिला कोणत्याही पतीची आवश्यकता नाही. तसंच तिची कोणी आई असेल, तिच्यापेक्षा ती मोठी असेल हेही संभवत नाही. कारण शिव आणि विष्णू दोघेही देवीचे स्तोत्र गात असतात. सर्वच तिचं पूजन करत असतात. शंकरी म्हणजे शंकराची पत्नी असा अर्थ नव्हे, तर म्हणजे करोती ती शंकरा, जी कल्याण करते ती शंकरी. ती स्वतः स्वयंसिद्ध आहे, स्वयंप्रकाशित आहे. ती आपल्याला बजावित आहे की आई, ती कल्याण करणारी आहे. ती कल्याण करणारी आहे. कौमारी म्हणजे कुमारी नव्हे. जर तू कुमारिका असेल तर मग तुला लग्न करण्याची इच्छा असेल. जोपर्यंत योग्य वर मिळणार नाही तोपर्यंत सुयोग्य वराच्या शोधात असणार. परंतु हे खरं नव्हे. तू आई असूनही स्त्री नाहीस आणि तुझी कोणी आई नाही. तू कुमाराची आई आहेस म्हणून तू कौमारी आहेस. तू कार्तिक स्वामींची आई आहेस. कार्तिक स्वामी कुमार होते, देवांची सेनानी होते. आई बाळाला हाक केव्हा मारते? आई सांगते, तद्रूप होण्याची दुर्दम्य इच्छा ठेव, निष्ठा ठेव, श्रद्धा ठेव. तद्रूप होण्याची दुर्दम्य मनीषा इच्छा दररोज तुझ्या मनात निर्माण व्हायला पाहिजे. ज्यावेळी दररोज मी तुझं हृदय तपाशील त्यावेळी तद्रूप होण्याची प्रभावी इच्छा तुझ्या अंतःकरणात आहे असं मला कळलं पाहिजे. तेव्हा तुझ्या ठिकाणची ज्योत जागृत आहे असं दिसेल. त्याच वेळी मी बाळ हाक मारीन. नंतर शंकराचार्य सांगता, निगमार्थ गोचर करी. निगम म्हणजे वेद. तू वेदांचा अर्थ जाणणारी आहेस. वेदांचा अर्थ बुद्धीनं जाणण्याचा आपण शक्यतो प्रयत्न करतो, पण बुद्धीने प्रकाशच पडत नाही हो. आईनंत करणापासून हाक मारली की हृदयात प्रकाश पडतो, अर्थांचं स्फुरण होतं. त्याच वेळी वेदांचं रहस्य कळतं. ते रहस्य खरोखरच काही आगळं असतं. आई, तू कशी आहेस ग? निगमार्थ गोचर करी. निगम म्हणजे वेद. वेदांचा अर्थ गोचर करणारी तू आहेस. आई, वेदांचा अर्थ आम्हाला कळत नाही ग. ह्या महान वेदांचे 3 हेतू आहेत. वेद ज्ञान देण्यासाठी, आश्वासन देण्यासाठी, आनंद देण्यासाठी आहेत. ओंकार बीजाक्षरी. ओंकार हे तुझेच बीज आहे. तू
अनिर्वचनीय आहेस. तुझी भाषा वेगळी आहे, तुझा संबंध नाही, वेगळाच आहे. आईशी आपला संबंध कायम राहावा असा आपण प्रयत्न करतो. हे आई, तू प्रेमळपणानं हाक मारलीस की हे रहस्य समजण्यासारखा प्रकाश हृदयात पडतो. म्हणून आई तुला निगमार्थ गोचर करी म्हणतात. मोक्षद्वार कपाट पाट न करी. मोक्षाचं द्वार खोलण्याचं सामर्थ्य फक्त तुझ्याच ठिकाणी आहे. लोकांना जर मुक्ती द्यायची असेल तर ती तूच देऊ शकशील. शास्त्रकार म्हणतात मुक्ती द्यायची नसते, ती मिळवायची असते. गीता सांगते वियोगम योग संज्ञितम. आई, तू मुक्ती का देत नाहीस? आई तुझ्याजवळ आलं की मोक्षाचं दार उघडतं. ज्याला जिवंत असतानाच मुक्ती मिळते त्याला जीवनमुक्त म्हणतात. जीव कितीतरी प्रकारचा भीतीपासून मुक्त होतो म्हणून त्याला मुक्त म्हणतात. मुक्ती म्हणजे भवमुक्ती, विकारमुक्ती, रोगमुक्ती. हे ज्यानं मिळवलं तो जीवनमुक्त, तो भय, विकार, रोगांपासून मुक्त होतो. आई, भिक्षाम दे, या शंकराचार्यांचा विनय आहे. कारण कृतिशील मुलाला आई देणारच. त्याचप्रमाणे माणूस जीवनमुक्त केव्हा होतो? तुझ्याशी संबंध प्रस्थापित केल्यावर मोक्षाचा दरवाजा खुला होतो. जप तप वगैरे करून माणूस जीवनमुक्त होत नाही. तर आई तुझ्याशी संबंध जडला, तुझ्यावर प्रेम केलं की माणूस जीवनमुक्त होतो. आई, तुझ्याजवळ मी भिक्षा मागतो, मला प्रेम ज्ञान दे. आई, मी तुझ्याजवळ भिक्षा मागतो, मला प्रेम ज्ञान दे. बोला अन्नपूर्णा माता की जय.